शासनानं जो 15 मार्च 2024 चा जो GR काढलेला आहे त्या GR मुळे एखाद्या तुकडीतील 20 पेक्षा कमी जर पटसंख्या जर आली तर त्या ठिकाणचे शिक्षक अतिरिक्त होतील. हा जो काय GR आहे तो ग्रामीण भागाच्या दृष्टीनं, डोंगरी भागाच्या दृष्टीनं, आदिवासी भागाच्या दृष्टीनं संस्था चालकांना आणि पालकांना, शिक्षकांना हानिकारक आहे. महाराष्ट्रामध्ये 884 शाळा आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 60 शाळा आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणच्या शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत आणि शाळा त्या ठिकाणच्या बंद पडणार आहेत. म्हणजे हे महत्वाचा प्रश्न आहे. याच्याशिवाय अनेक वर्ष शाळांना वेतनेतर अनुदान नाही, घरभाडे भत्ता नाही, म्हणजे अशा अनेक प्रकारची शिक्षकेतर भरती नाही, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या अडचणी आम्हाला शाळेमध्ये येतात.